सोलमेट एक प्रेमकथा भाग 21. प्रश्न. फक्त आपलाच नाही तर सध्याच्या घडीला त्या जागेत राहणाऱ्या कितीतरी गरीब माणसांचा आहे, तिथल्या लहान मुलांचा आणि महिलांचा आहे, ज्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. आपला प्रोजेक्ट त्या दृष्टीने संपूर्णरित्या अनुकूल आहे. त्या कच्च्या वसाहती हटवल्यानंतर तिथल्या लोकांना राहण्यासाठी जी पक्की घरं बांधण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे, त्यासाठी आपण आपल्या परीने सर्वोत्तम प्रेझेंटेशन बनवलं आहे, जेणेकरून त्या लोकांना तिथून बेघर व्हावं लागणार नाही. आज तुम्ही जर हा प्रोजेक्ट सोडला तर तुम्हाला पुढे यापेक्षाही चांगले प्रोजेक्ट्स मिळतील. पण तुमच्या जागी जो कोणी दुसरा व्यक्ती हा प्रोजेक्ट हँडल करेल, तो या गरीब लोकांचा तितक्याच चांगल्या प्रकारे विचार करू शकेल का? कारण या दुनियेत फक्त आपला फायदा बघणारे व्यक्ती पुष्कळ आहेत. अचानक जेव्हा आपल्या डोक्यावरचं छप्पर कुणीतरी काढून घेतं, तेव्हा कसं वाटतं हे मला चांगलंच माहीत आहे सर. आणि तीच वेळ मला या लोकांवर येऊ द्यायची नाहीये, अवनी म्हणाली. अवनी, पण त्यासाठी आपल्याला त्या हर्ष शर्मा सोबत पार्टनरशिप करावी लागणार आहे आणि मी त्याला चांगलंच ओळखतो. ब्लडी फूल कुठला, अर्णव म्हणाला. मला नाही माहीत की त्या माणसासोबत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पण जर तुमच्या म्हणण्यानुसार तो व्यक्ती खरंच तसा असेल तर तुम्हाला हा प्रोजेक्ट लीड करणं जास्त महत्त्वाचं आहे. तसंही मिस्टर शिरीष यांनी प्रोजेक्ट संदर्भातले जास्तीत जास्त अधिकार आपल्यालाच देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे आपण हा प्रोजेक्ट आपल्या पद्धतीने करू शकतो. प्रोजेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी ॲड करू शकतो. ट्रस्ट मी सर, हा प्रोजेक्ट तुमच्या इतकं चांगलं दुसरं कोणीच करू शकत नाही, अवनी अनिलचे हात आपल्या हातात घेत म्हणाली. अवनीचं बोलणं ऐकून अनिलचे डोळे चमकले. त्याने मनाशी काहीतरी विचार करत बाहेर उभ्या असलेल्या पीटरला कॉल केला. पीटर, मिस्टर शिरीष यांना सांग की मला या प्रोजेक्ट संदर्भात त्यांच्यासोबत मीटिंग करायची आहे. अनिल म्हणाला. ओके बॉस, मी त्यांना सांगतो, पीटर म्हणाला. अनिल अवनीसोबत मिस्टर शिरीष यांच्या कॅबिनमध्ये पोहोचला. तेव्हा मिस्टर शिरीष वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काहीतरी चर्चा करत होते. तेवढ्यात हर्ष सुद्धा तिथे हजर झाला. अनिलने या प्रोजेक्टसाठी नकार दिल्यानंतर त्याने जीव तोडून मिस्टर शिरीष यांना त्या प्रोजेक्टसाठी राजी करण्याचा प्रयत्न केला होता, पण मिस्टर शिरीष काही मानले नव्हते. केवळ त्याच्या काही युनिक डिझाईन्समुळे त्यांनी या प्रोजेक्टसाठी हर्षसोबत पार्टनरशिपचा विचार केला होता. अन्यथा हा प्रोजेक्ट पूर्णपणे अनिलचाच होता. हर्षला बघून अनिलच्या डोक्यावरच्या आट्या गडद झाल्या, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याने मिस्टर शिरीषकडे आपला मोर्चा वळवला. मिस्टर शिरीष, मला माहीत आहे की हा सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. मी हा प्रोजेक्ट करण्यासाठी तयार आहे, पण यासाठी माझ्या काही अटी आहेत, अनिल म्हणाला. थँक्स मिस्टर जाधव, तुम्ही यावर पुन्हा विचार केला. तुमच्या ज्या काही अटी असतील त्या तुम्ही सांगू शकता. मी तुम्हाला खात्री देतो की मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, मिस्टर शिरीष म्हणाले. या प्रोजेक्टशी निगडीत सगळे डिझाईन्स माझे आणि माझ्या टीमचे असतील. कोणताही इतर व्यक्ती त्यात इंटरफेअर करणार नाही. या प्रोजेक्टमध्ये माझी 70% पार्टनरशिप असेल आणि या प्रोजेक्टचं सगळं काम जाधव इंडस्ट्रीमधूनच होईल. आणि हा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा मीडियासमोर इंट्रोड्यूस होईल, तेव्हा सरकारच्या नावासोबत त्याच्यावर जाधव इंडस्ट्रीजचा लोगो सुद्धा असेल, अनिल म्हणाला. अनिलच्या सगळ्या अटी ऐकून मात्र हर्षच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. हा सरकारी प्रोजेक्ट जवळपास 2,500 कोटीचा होता. त्याने जर अनिलच्या अटी मान्य केल्या तर या प्रोजेक्टमध्ये केवळ तो एक नाममात्र पार्टनर असणार होता. त्याला या प्रोजेक्टमधून भरपूर पैसा तर मिळणार होता, पण सगळं नेम वगैरे मात्र अनिलच्या कंपनीला मिळणार होतं. मिस्टर शर्मा, याबाबत तुमचा काय विचार आहे? म्हणजे या बिग बजेट प्रोजेक्टची 25% पार्टनरशिप मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, मिस्टर शिरीष म्हणाले. मिस्टर शिरीष, मला माहीत आहे की माझ्या प्रोजेक्टमधल्या काही युनिक कन्सेप्टमुळे तुम्ही मला हा चान्स देत आहात. मला मिस्टर जाधव यांच्या अटी मान्य आहेत, पण मला या प्रोजेक्टच्या प्रत्येक मीटिंगमध्ये आणि साईड व्हिजिटसाठी उपस्थित राहायचं आहे. मिस्टर जाधव यांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर प्रोजेक्ट संपेपर्यंत मी जाधव इंडस्ट्रीजमधून काम करू इच्छितो, हर्ष म्हणाला. हर्षचा चेहरा निर्विकार जरी असला तरी आतल्या आत तो रागाने उफाळत होता. हर्षच्या या वाक्यावर मिस्टर शिरीष यांनी अनिलकडे बघितलं. तेव्हा त्यानेही मान हलवत यासाठी होकार दर्शवला. तसं बघता या डीलमधून सगळीकडून त्याचा फायदाच होणार होता, पण फक्त त्यासाठी पुढचे काही दिवस त्याला हर्षला
टॉलरेट करावं लागणार होतं मिस्टर शिरीषने. बाकीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या प्रोजेक्टसाठी ग्रीन सिग्नल दिला. तसं मिस्टर शिरीष यांनी अनिल आणि हर्षसोबत हात मिळवत दोघांचं अभिनंदन केलं. मिस्टर जाधव, मी 2 दिवसात या प्रोजेक्टचं फायनल कॉन्ट्रॅक्ट तयार करून पाठवतो, मिस्टर शिरीष म्हणाले. मिस्टर शिरीष इतर सरकारी अधिकाऱ्यासोबत तिथून बाहेर पडले. आता मात्र तिथे फक्त अनिल, अवनी आणि हर्ष तिघेच होते. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर जाधव, तुमच्यासोबत काम करण्यात खूप मजा येणार आहे. मी तर आतापासूनच खूप एक्सायटेड आहे, हर्ष म्हणाला आणि हात मिळवण्यासाठी अनिल समोर हात पुढे केला. पुढे काय होणार आहे ते तर वेळ आल्यानंतरच कळेल, अनिल हर्षचा हात दाबत म्हणाला. हर्षने अवनी समोर अभिनंदनसाठी हात पुढे केला तेव्हा अवनी त्याच्यासोबत हात मिळवावा की नाही या विचारात होती. तसं म्हटलं तर तो आताच त्यांचा नव्याने झालेला पार्टनर होता. हर्षच्या अवनीकडे एकटक बघण्यामुळे अनिलच्या मस्तकाची शीर रागाने तडतडू लागली होती. तोच अवनीने संकोचून हात पुढे केला. हर्ष अवनीसोबत हात मिळवणार त्याआधीच अनिलने अवनीच्या कमरेवर हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं. लेट्स गो, अनिल अवनीला घेऊन तिथून निघाला. तसं हर्षने चरफडत तिथला पेपरवेट उचलून जमिनीवर फेकला. अवनी अनिलला एकटक बघत त्याच्या पावलासोबत पाऊल टाकत चालत होती. तिला आसपासचं काही जाणवणं कधीचं बंद झालं होतं जाणवत होता. तो फक्त तिच्या कमरेवर स्थिरावलेल्या त्याच्या हाताचा उबदार स्पर्श. अनिल ऑफिसमध्ये आला आणि रागातच आपल्या कॅबिनमध्ये दाखल होत स्वतःचं ब्लेझर सोफ्यावर भिरकावलं. हर्षला बघितल्यापासून त्याच्या मस्तकात तिडीक गेली होती. कितीतरी वेळ आपल्या चेअरवर बसून तो कुठल्या तरी गहन विचारात बुडाला होता. डोअर नॉक करण्याच्या आवाजाने भानावर येत त्याने आत येण्याची परवानगी दिली. तसं पीटर आत आला. बॉस, मी आत्ताच मिस्टर शिरीषच्या पीएला भेटून आलो. त्यांनी या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही सांगितलेले सगळं ॲड केलं आहे. मी स्वतः तिथे हजर राहून याची खात्री करून घेतली आहे. उद्यापर्यंत आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळतील. सगळं काही आपल्याला हवं तसंच घडतंय, पीटर म्हणाला. आय नो पीटर, आणि म्हणूनच मला शंका आहे अचानक हर्षचं या कॉन्ट्रॅक्टसाठी टेंडर भरणं आणि त्याने मी घातलेल्या अटी मान्य करून प्रोजेक्टसाठी होकार दिला, तेही फक्त 25% पार्टनरशिपसाठी मान्य आहे की त्याला या प्रोजेक्टमधून फायनान्शियली प्रॉफिट मिळेल. पण फक्त यासाठी माझा कॉम्पिटिटर असूनही त्याचा याच प्रोजेक्टमध्ये इतका इंटरेस्ट दाखवणं मला पटत नाहीये. माझा सिक्स सेन्स सांगतो आहे की समथिंग इज फिशी. काहीतरी आहे जे माझ्या डोळ्यासमोर असूनही माझ्या नजरेतून सुटतंय, अनिल म्हणाला. तुमचं असं विचार करणं स्वाभाविक आहे बॉस, पण यावेळी असं काहीच होणार नाही. या प्रोजेक्टचे सगळे अधिकार आपल्या हातात आहेत, त्यामुळे तो हर्ष आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही, पीटर म्हणाला. लेट्स सी, अनिल म्हणाला. अनिल आणि पीटर बोलत असतानाच आदित्य धाडकन दरवाजा उघडत केबिनमध्ये दाखल झाला. अवनीकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं कळतच तो तसाच अनिलला भेटण्यासाठी आला होता. हे भाई, वी गॉट द मेगा सिटी प्रोजेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई, मला माहीत होतं की हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार. आय एम सो हॅपी, आदित्य लहान मुलासारखा खुश होत म्हणाला. त्याने खुश होत अनिल आणि पीटरला मिठी मारली. तसं अनिलला मनातच त्याच्या बालिशपणावर हसू आलं. आदित्य, हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू की नॉक केल्याशिवाय आत यायचं नाही, अनिल त्याला खोटं खोटं रागवत म्हणाला. हल्ली आदित्य मात्र त्याच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देऊ लागला होता, पण त्याचा खोडकरपणा मात्र काही केलं कमी होत नव्हता. सॉरी भाई, मी ते एक्साइटमेंटमध्ये नॉक करायला विसरलो, आदित्य म्हणाला. इट्स ओके, पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं, मला ऑफिसच्या प्रत्येक कामात शिस्त पाहिजे, अनिल म्हणाला. ओके भाई, आदित्य म्हणाला. आदित्य, तुला माहीतच असेल की या प्रोजेक्टमध्ये आपला एक पार्टनर देखील आहे, अनिल म्हणाला. काय? मला याबद्दल काहीच माहीत नाही. म्हणजे अवनीने मला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं सांगितलं आणि मी लगेचच इथे आलो, आदित्य म्हणाला. आदित्य, कोणताही प्रोजेक्ट करताना आपल्याला त्याबद्दल प्रत्येक इन्फॉर्मेशन असायला हवी. ऑलवेज रिमेंबर दॅट, अनिल म्हणाला. हो भाई, मी यापुढे ही गोष्ट लक्षात ठेवेल. पण या प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट तर एकाच कंपनीला मिळणार होतं आणि आपला हा नवीन पार्टनर आहे तरी कोण, आदित्य म्हणाला. हर्ष शर्मा, पीटर म्हणाला. व्हॉट, म्हणजे कसं काय? तो तर, आदित्य म्हणाला. आदित्यच्या प्रश्नावर
पीटरने त्याला मीटिंगमध्ये जे काही झालं ते सांगितलं. पीटर उद्या कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावर पुढच्या 2-3 दिवसात हा प्रोजेक्ट सुरू होईल. या प्रोजेक्टच्या निमित्ताने हर्षचं या कंपनीत येणं जाणं वाढणार आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे की या प्रोजेक्टची रिलेटेड सर्व काम 12व्या फ्लोअरवर होईल. त्यामुळे तिथल्या स्टाफला काही दिवसासाठी दुसरीकडे शिफ्ट कर. तिथलं कॉन्फरन्स रूम आणि केबिन्स रेडी करून ठेव. त्या फ्लोअरवर मला फक्त या प्रोजेक्टशी रिलेटेड असणाऱ्या व्यक्ती हव्या आहेत. आणखी एक, लवकरात लवकर रवीला सांगून एक उत्तम आर्किटेक्ट हायर कर जो आपल्या कामात सुपिरियर असेल, कारण आपल्या डिझाईन्स सोबत त्याला हर्षच्या डिझाईन्सवर सुद्धा काम करावं लागणार आहे. त्यामुळे मला या प्रोजेक्टसाठी कुणीतरी नवीन व्यक्ती पाहिजे जेणेकरून हर्षला त्याच्याकडून आपल्या कंपनीबाबत कोणतीही इन्फॉर्मेशन मिळू शकणार नाही. अनिल म्हणाला. येस बॉस, पीटर म्हणाला. आदित्य, मी आणि अवनी या प्रोजेक्टसाठी आधीपासूनच काम करतो, पण आता तू सुद्धा या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेस. तुला प्रोजेक्टबद्दल जी काही माहिती हवी असेल ती तुला अवनीकडून मिळेल. तुमच्या दोघांव्यतिरिक्त अकाउंट, फायनान्स आणि मार्केटिंग डिपार्टमेंटमधले बेस्ट एम्प्लॉई मला या प्रोजेक्टसाठी हवे आहेत. सो आजच तू आणि अवनी मिळून एक टीम बनवा. कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावर मला सर्व टीम मेंबर्ससोबत एक मीटिंग घ्यायची आहे. आता दोघेही आपल्या कामाला लागा, अनिल म्हणाला. आदित्य आणि पीटर निघून गेले तसा अनिल आपल्या कामात व्यस्त झाला. इकडे हर्ष अतिशय रागातच आपल्या बंगल्यात दाखल झाला. हॉलमध्ये येताच त्याने समोरच्या टीपॉयवरील फुलदाणी उचलून फेकली. अनिल जाधव, पुन्हा एकदा तू माझ्या वाटेत आडवा आलास. आज पुन्हा एकदा तुझ्यामुळे माझी इतकी नाचक्की झाली. प्रोजेक्टचं 75% पार्टनरशिप, सगळं नेम वगैरे तुला मिळणार आणि मला काय फक्त 25% पार्टनरशिप. आज पुन्हा एकदा मी तुझ्यासमोर हरलो. नाही सोडणार तुला, मी नाही सोडणार. हा प्रोजेक्ट काही केल्या मी तुला पूर्ण करू देणार नाही. जर यासाठी नाही तुला पश्चाताप करायला लावला तर माझं नाव हर्ष शर्मा नाही. हर्ष रागाने इतका बेभान झाला होता की हातात येईल ती वस्तू उचलून फेकत होता. काही मिनिटातच त्याच्या लिव्हिंग रूमची फार दुर्दशा झाली होती. त्याच्या जोरजोरात ओरडल्यामुळे सगळे नोकर हॉलमध्ये एका कोपऱ्यात जमा झाले होते. त्याचा राग बघून सगळे नोकर भीतीने थरथर कापत होते. तो एक अतिशय निर्दयी आणि निष्ठुर माणूस होता. त्यामुळे कोणीच त्याच्या समोर जाण्याचं धाडस केलं नाही. हर्ष आपल्या प्रायव्हेट बारमध्ये बसून पेगवर पेग रिसवत होता. सकाळी जे काही झालं ते आठवून त्याच्या मनात अनिलविषयी असलेला राग अधिकच वाढला होता. बकेटमधला बर्फ संपला तसं त्याने चवताळून आपल्या नोकराला आवाज दिला. राम काका, जे त्या घरातले सगळ्यात जुने नोकर होते, त्यांचा आवाज ऐकून त्याच्या रूमच्या दिशेने धावले. जी मालक, काही हवं होतं का? राम काका घाबरत म्हणाले. बर्फ संपला आहे, तो कोण आणणार? हर्ष रामकाकाच्या जोरात कानाखाली मारत म्हणाला. रामकाकांनी खाली मान घालत आपले अश्रू पुसत बर्फ आणून दिला. 70 पार केलेले रामकाका चुपचाप अश्रू ढाळत रूममधील काचा उचलत होते. हर्षला त्यांनी लहानपणापासूनच सांभाळलं होतं. लहानपणी त्यांच्या पाठीवर बसून घरभर फिरणारा हर्ष आज इतका बदलला होता. छोट्या छोट्या चुकीवर त्यांच्यावर हात उचलायला सुद्धा कमी करत नव्हता. दुसऱ्या दिवशी मिस्टर शिरीषच्या ऑफिसमध्ये अनिल आणि हर्षने कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. दोघांच्याही नजरेत एकमेकांविषयी असणारा तिरस्कार स्पष्ट दिसून येत होता. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर जाधव अँड मिस्टर हर्ष. मी आशा करतो की तुम्ही दोघी मिळून हा प्रोजेक्ट अतिशय उत्तमरित्या पूर्ण कराल. मिस्टर शिरीषने अनिल आणि हर्षसोबत हात मिळवत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत थोडं बोलून अनिल तिथून बाहेर पडला. अनिल पार्किंग मध्ये पोहोचला. तोच हर्षने त्याला मागून हाक मारली. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्टनर, फायनली आपण दोघं एकत्र काम करत आहोत, हर्ष खुशी असत म्हणाला. हर्ष, पार्टनर तो असतो ज्याचा बरोबरीचा हिस्सा असतो आणि तू कितीही प्रयत्न केलास तरीही कधीच माझ्याशी बरोबरी करू शकणार नाहीस. कीप दॅट इन युअर माइंड, अनिल म्हणाला. मिस्टर जाधव, आताच तर आपली पार्टनरशिप सुरू झाली आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तर आणखी बरंच काही घडायचं आहे. बाय द वे, आज तुम्ही एकटेच, आय मीन तुमची ती PA नाही आली? हर्ष म्हणाला. शट अप, जस्ट शट अप युअर डर्टी माउथ, अदरवाईज आय विल पंच ऑन युअर फेस.
अनिलने रागात हर्षची कॉलर पकडली. ओ हो मिस्टर जाधव, मी तर सहजच विचारलं होतं. मला वाटलं नव्हतं की त्याचा तुला इतका राग येईल. हर्ष खुनशी हसत म्हणाला. हर्ष, तू जितकं तुझ्या कामाशी काम ठेवशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे, नाहीतर याचा परिणाम तुझ्यासाठी खूप वाईट होईल, समजलं. अनिलने हर्षची कॉलर सोडत आपली कार स्टार्ट केली आणि सुसाट वेगाने निघून गेला. अनिल रागातच ऑफिसमध्ये पोहोचला. तो हर्षला चांगलाच ओळखत होता. मिस्टर शिरीष समोर हर्ष जो काही सभ्यपणाचा आव आणत होता त्यावरून तो किती खोटा आहे हे अनिलला चांगलंच माहीत होतं. ही पार्टनरशिप स्वीकारण्यामागे त्याचा काहीतरी हेतू आहे याची त्याला पूर्ण खात्री होती. अवनी नॉक करून अनिलच्या केबिनमध्ये दाखल झाली तेव्हा अनिल कोणत्या तरी महत्वाची फाईल बघण्यामध्ये व्यस्त होता. सर, थोड्याच वेळात प्रोजेक्टच्या टीम मेंबर्ससोबत आपली मीटिंग आहे, अवनी म्हणाली. अवनी आणि अनिल मीटिंग हॉलमध्ये दाखल झाले. आदित्य देखील बाकी टीम मेंबर्ससोबत तिथे हजर होता. मीटिंग झाल्यानंतर अनिलने सगळ्या टीम मेंबर्सना बजावून सांगितलं की ऑफिसमध्ये चाललेल्या प्रोजेक्टविषयी कोणतीही चर्चा बाहेर केली जाणार नाही, अन्यथा त्या व्यक्तीला कोणतीही वॉर्निंग न देता कंपनीतून काढून टाकण्यात येईल. तशा सर्वांनी माना डोलवल्या. एव्हरीबडी, तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टसाठी आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. ऑल द बेस्ट. अँड नाऊ मीटिंग इज ओव्हर, अनिल म्हणाला. अनिल आपल्या कॅबिनमध्ये पोहोचला आणि पुन्हा आपल्या कामाला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अवनीचा फोन वाजला. तसा तिने फोन उचलत आपल्या कानाला लावला. गुड मॉर्निंग अवनी. ईशाचा उत्साही आवाज तिच्या कानावर पडला. तू चुकीचा नंबर लावला आहेस. बहुतेक मी अखिल नाही, अवनी म्हणाली. अवनी, तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस का? मी सॉरी म्हटलं ना, ईशा म्हणाली. काही बोलू नकोस. तू ऑफिस काय सोडलं? तू तर मला विसरूनच गेलीस, अवनी म्हणाली. अवनी, असं नको बोलूस यार. तुला तर माहीत आहे ना, अखिलच्या मॉमचा हट्ट होता की लग्न होण्याआधी मी त्यांचे सगळे रीतिरिवाज शिकून घ्यावे. शिवाय नवीन ऑफिसमध्ये ॲडजस्ट व्हायला सुद्धा मला थोडा वेळ लागला. त्याच धावपळीत गेली काही दिवस आपलं बोलणं होऊ शकलं नाही. पण मी खरं तुला खूप मिस केलं. तू फक्त माझी मैत्रीण नाहीस अवनी, तू माझी बहीण आहेस, ईशा इमोशनल होत म्हणाली.